या रावणानं तपश्चर्या केली आणि भगवान शिवांचं आत्मलिंग मिळवलं. कथा ठाऊक आहे, बरोबर आहे. इथून सुरुवात करतोय बरं का आपण मुद्दाम. आई मातीच्या आत्मलिंगाची रोज पूजा करतीये. रावणाची लंका कशी आहे? शाब्बास, सोन्याची लंका आहे. रम्य ही स्वर्गाहून लंका. त्या लंकेमधली जमीन सोन्याची, त्या लंकेमधली घरं सोन्याची, त्या लंकेमध्ये जे रस्ते होते त्या रस्त्याच्या कडेला पडलेले जे दगड विटा मातींचे जे काही खडी वगैरे पडलेली असतात की नाही रस्त्याच्या कडेला, तसं लंकेमध्ये रत्न कडेला पडलेली असायची. लंकेमधली घरं सोन्याची, घरांवरची कौलं सोन्याची, लंकेमधली झाडं सोन्याची, झाडांवरची पानं फुलं फळं सुद्धा म्हणा सगळं सोन्याचं बरं का. त्या झाडांवर बसलेले पक्षी सुद्धा सोन्याचे. फक्त रावणाचं दुर्दैव एकच होतं की सगळं सोन्याचं होतं, पण या रावणाच्या लंकेमधली माणसं मात्र सोन्यासारखी जशी तुम्ही मंडळी आहात. एकदा आपल्याकरता टाळ्या होऊ देत. अशा त्या लंकेचा हा राजा रावण आईला शब्द दिला, म्हणाला, आई ही माती फेकून दे, मी तुला प्रत्यक्ष शिवांचं आत्मलिंग आणून देतो, तू त्याची पूजा कर. आई म्हणाली, याला नुसती माती म्हणू नको बरं, हे भगवान शिवांचं आत्मलिंग आहे आणि ज्यांच्या कृपेनं तू या लंकेचा राजा आहेस, एवढा बलाढ्य आहेस ना, त्यांची कायम पूजा करत राहावं, उपासना चालू ठेवावी, म्हणून मी रोज पूजा करते. रावण म्हणाला, पण आई मी तुला प्रत्यक्ष शिवांचं आत्मलिंग आणून देतो ना. आई म्हणाली, आधी आणून दे, मग मी ही माती विसर्जित करते, मग ही मूर्ती विसर्जित करते. आईने सांगितलं. रावणाची स्वारी निघाली. भगवान शिवांचा कायमचा पत्ता कैलास पर्वत, आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? कैलासनाथ असं आपण त्यांना म्हणतो. फक्त त्यांना. यांची स्वारी आली रावणाची आणि भगवंतांच्या समोर रावणाची स्वारी बसलेली आहे. रावणाने भगवंतांची सेवा केली. थोडक्यात कशी सेवा केली? कशी सेवा केली तर तिथं तबला नाही, पेटी नाही, काही नाही, पण रावणाचा अभ्यास दांडगा होता बरं का. लक्षात ठेवा, अभ्यास खूप चांगला होता रावणाचा. रावणाला माहितीये की देवाला काय आवडतं, काय आवडतं, आणि म्हणून त्याला ठाऊक आहे की भगवंताला गायन कला खूप आवडते, संगीत आवडतं. मग आता देवाला प्रसन्न करून घ्यायचं आहे, त्याकरता जे देवाला आवडतं ते देवाला द्यायचं. मग यांनी काय केलं तर यांनी आपलं डोकं कापलं, डोक्याचा केला भोपळा, शरीरातल्या आतडी काढल्या आणि त्या आतड्यांच्या केल्या तारा. त्या तारा यांनी त्या भोपळ्याला जोडल्या आणि सज्जन हो यांनी काय तयार केला? तंबोरा तयार केला आणि त्या तंबोऱ्यावरती रावण गायला. रावण गायला. कसा गायला? भगवंताचं अंतःकरण पिळवटून निघेल असं गायला. आता पेटी जरा चढी आहे बरं भरपूर, त्यामुळे मी काही जास्त प्रयोग करायला जात नाही आणि त्यातून मला फार काही येतही नाही. सज्जन हो, रावण गायला, विषप्राशुनी जगतासिया दिधली सुधा करुणा करा. रावण गायला आणि त्या संगीतानं भगवंतांची स्वारी प्रसन्न झाली. प्रसन्न झाली. भगवंत प्रसन्न झाले आणि काय हवंय ते माग म्हणाले. माग म्हणल्याबरोबर यांनी मागणं मागितलं. देणार असाल तर काय द्या? भगवान शिव तुमचं आत्मलिंग द्या आपलं. भगवान शिवांनी आत्मलिंग दिलं. रावण आत्मलिंग घेऊन निघाला. जाण्यापूर्वी भगवंतांनी सांगितलं, काही गोष्टी लक्षात ठेव. हे आत्मलिंग वाटेत कुठेही ठेवायचं नाही, कारण हे तू जिथं ठेवशील तिथं ते स्थापन होईल. आणि दुसरी गोष्ट, या आत्मलिंगाची तू जर मनोभावे पूजा केलीस ना, सेवा केलीस,
तर तू एक दिवस स्वतः शिवमय होऊन जाशील. भगवंतांनी सांगितलं, रावणाने ते ऐकलं आणि रावण महाराजांची स्वारी निघाली लंकेच्या दिशेनं. हातामध्ये आत्मलिंग आहे, आनंदाने ही स्वारी निघालेली आहे. आनंदा इतका आनंद झालाय म्हणजे कशाचा, तर आत्मलिंग मिळालंय आणि प्रत्येकाचा पिंड ठरलेला असतो. आत्ता मी लंकेचा राजा आहे आणि काही दिवसांनी मी कदाचित कैलासाचा सुद्धा राजा होईन. राजकारणाचा पिंड आहे, आनंदामध्ये हा चाललाय, अगदी खुश आहे बर का, खुश आहे. जात असताना अचानक समोरून स्वारी आली. कोणाची? या गादीचे आद्य प्रवर्तक. त्यांचं स्मरण केल्याशिवाय कीर्तन सेवा पूर्ण होऊ शकत. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण भगवन् नारायण 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 भगवन् नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण भगवन् नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 नारायण. नारदांची स्वारी येताना यांनी पाहिली. बरं, बघायची गरज नाही, नारद यायचे ते काही असे काही गुपचूप यायचं नाहीत, अखंड गडगडाटच. बरं, रावणाने बघितलं नारदांची स्वारी येते म्हणल्याबरोबर नारदांची स्वारी येते म्हणल्याबरोबर या रावणाने विचार केला की नारद म्हणजे चालतं बोलतं वर्तमानपत्र आहे आणि नारद म्हणजे जातिवंत कीर्तनकार आहेत. जातिवंत या शब्दाखाली अंडरलाईन बर का, दुसरी बाजू न बोललेली बरी. पण नारद मात्र कसे आहेत, कीर्तन हे त्यांच्याकरता व्रत आहे. कीर्तन व्रत संस्थापक नमू नारदा. नारद हे कसे आहेत, तर व्रतस्थ कीर्तनकार आहेत. आणि अशा कीर्तनकारांची अशा राज्यकर्त्यांना भीती वाटते. बरं, जरा रावणानं विचार केला की यांच्या नादी न लागलेलं बरं, आपण काय करूया, आपण आपला मार्ग बदलूया आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊया लंकेला. रावणाने रस्ता बदलला. पण असे कथा कीर्तनकार की जे समाजाच्या कल्याणाकरता स्वतःचंही कल्याण झालं पाहिजे आणि इतरांचंही कल्याण झालं पाहिजे, व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही पातळीवरती तळमळीनं कार्य करणारे नारद महर्षी यांच्या लक्षात आलं यांनी रस्ता बदललाय. यांनी कितीही रस्ते बदलले तरी ते ज्या रस्त्यानं जातील त्या रस्त्यानं आपण पण, आणि यांना धडा शिकवायचा, समाजाला संकटात पडू द्यायचं नाही. नारदांनी आपला रस्ता बदलला आणि नारद महर्षी सज्जन हो. ज्या रस्त्याने हे आले त्या रस्त्याने नारदांची स्वारी. पुन्हा पुन्हा चुकवण्याचा प्रयत्न करतोय रावण, पण शेवटी नारदांनी रावणाला गाठलंच. फार वेळ घेतला नाही, रावणाला गाठलं आणि रावणाला विचारलं, रावणा अरे फार खुश दिसतोस, एवढी खुशी कशाची? विचारल्याबरोबर रावणाने सांगितलं, हे आत्मलिंग भगवान शिवांचं आत्मलिंग घेऊन चाललोय आणि त्याचा आनंद, त्याची ही खुशी आहे. नारद महर्षींनी छान कौतुक केलं बरं रावणाचं. रावणाचं कौतुक करावं. जे दुर्जन आहेत ना त्या दुर्जनांचं कौतुक करत राहावं. पहिल्यांदा त्यांना नमस्कार करावा. बरोबर आहे की नाही? माझे सद्गुरू असं सांगतात की देव काय करतो आपल्यासारख्यांच्या बाबतीत, तर पहिल्यांदा दुर्जनांची ओळख करून देतो बर का.
आधी दुर्जनांची ओळख करून देतो आणि मग सज्जनांची भेट घालून देतो. लक्षात येतंय? दुर्जनांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींचा आम्हाला अनुभव येतात, बरोबर आहे की नाही? आधी दुर्जनांची ओळख करून देतो का? कारण धोका त्यांच्यापासून आहे. त्यामुळे आधी ते कोण कोण आहेत ते दिसायला छान असतात, पण असायला असतीलच असं सांगता येत नाही. दिसतं तसं. या रावणाची ही अवस्था. रावणाने नारद महर्षींना नमस्कार केला. आत्मलिंग घेऊन निघालोय. जे काही घडलंय ती घटना सविस्तर रावणाने सांगितली. नारद महर्षी म्हणाले, खरं सांगू का? तुझा अधिकार आहे की हे आत्मलिंग तुला मिळावा, असा तू बलाढ्य आहेस, तपस्वी आहेस, महान आहेस, वगैरे वगैरे वगैरे. पण फक्त काय आहे, आता वाजलेत किती, वेळ काय आहे, संध्याकाळची वेळ आहे आणि तू ब्राह्मणाचा मुलगा आहेस. म्हणजे या मानव जातीला जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य पाळावी. संध्या करायची वेळ आहे उपासनेला. आणि उपासना कोणत्या एका गोष्टींकरता, कोणासाठी विशिष्ट लोकांकरता नाही, सगळ्यांनी उपासना करायची आहे. योग्य वेळेला फार वेळ उपासना करायची गरज नाही, पण रोजच्या रोज तरीगा ऐसे करी यया आठा प्रहरा माझारी मोटके निमिषभरी देतू जाय. पण रोजच्या रोज बर का, रोजच्या रोज थोडा वेळ का होईना तुमची रोजची नित्य उपासना झालीच पाहिजे. संध्या करायची वेळ आहे रावणा, आणि संध्या कधी करणार? रावणाने उत्तर दिलं, ती कधी करायची ते मी बघतो. का? संध्या करायची तर हे आत्मलिंग कोणाकडे तरी द्यावं लागेल, ते खाली जमिनीवर ठेवता येत नाही. नारद महर्षी म्हणाले, मी आहे ना, दे माझ्याकडं, मी घेऊन उभा राहतो आणि तू संध्या करायला बस. रावणाने सांगितलं, तुमच्याकडे तर मुळीच देणार नाही. एखाद्या वेळेला मी इतर कोणाच्या तरी हातात देईन, पण तुमच्यासारख्या जातीवंत कीर्तनकारांच्या हातात मी मिळवलेलं तिकीट तुमच्या हातात देणार नाही. नारदांना त्यांनी जवळ जवळ अक्षरशः कटवलं बरं, आपण आमच्या सांगलीकडची भाषा. नारद महर्षी तिथून निघून गेले. निघाले ते थेट वैकुंठामध्ये पोहोचले. सगळी देवमंडळी एकत्र जमवली आणि या नारद महर्षींनी बातमी दिली की भगवान शिवांनी आपलं आत्मलिंग त्या रावणाला दिलंय. आता ते आत्मलिंग घेऊन जर रावण लंकेमध्ये गेला तर काय होईल? काही दिवसांनी, काही काळानं आज रावण जसा लंकेचा राजा आहे तसा काही दिवसातच कैलासावरती स्वतःची सत्ता स्थापन करेल आणि साधू संत ऋषी मुनी तपस्वी यांच्यावरती तो अन्याय केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं काहीही करा, पण त्या रावणाच्या हातचं आत्मलिंग काढून घ्या. नारद महर्षींनी आपलं काम केलं, निरोप देण्याचं काम केलं. आता आत्मलिंग दिलंय कुणी रावणाला? भगवान शिवांनी. मग वडिलांनी केलेली चूक कुणाला निस्तरावी लागते? मुलांना. सगळ्यांनी मोर्चा वळवला तो प्रत्यक्ष मंगलमूर्ती गणेशांच्या दिशेनं. गणेशांच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि सगळ्यांनी प्रार्थना केली मंगलमूर्ती गणेशांना की मंगलमूर्ती गणेश तुम्ही कसे आहात? गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज, तुमच्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कसे आहात? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. तुम्ही कसे आहात? वक्रान तुंडयती इति वक्रतुंड. जे कोणी वाकड्या मार्गाने जाणारे आहेत या समाजात त्यांना शासन करायचं काम तुम्ही चांगल्या रीतीनं करता. मंगलमूर्ती गणेश प्रार्थना करतो, काहीही करा पण ते आत्मलिंग काढून घ्या, काढून घ्या. यांनी गणेशांवरती ही सेवा सोपवलेली आहे. मंगलमूर्ती गणेशांनी तो आपला स्वधर्म मानला आणि गणेशांनी आता आपली भूमिका बजावायची आहे. काय केलं? रावण हा बलाढ्य आहे, शक्तिशाली आहे आणि ज्यांच्याकडं शक्ती असते तिथं आपण आपली शक्ती दाखवायला जायची. शक्तीपेक्षा मंगलमूर्ती गणेशांची कृपा यासाठी लागते.
गणेशांच्या कृपेनं आम्हाला सगळं ज्ञान आकलन करता येत असतं बरं का. आकलन व्हावं याच्याकरता गणेशांची उपासना करावी आणि जे आकलन केलं गेलेलं आहे आपल्याकडनं त्याचं योग्य रीतीनं प्रतिपादन करता यावं याच्याकरता प्रत्यक्ष माता सरस्वतीची आराधना करावी. मंगलमूर्ती गणेशांनी आपलं रूप पालटलं आणि रूप घेतलं एका गुराख्याच्या मुलाचं. हा गुराख्याचा मुलगा निघाला, थोडी गाई वासरं सोबत घेतलेली आहेत. या रस्त्यानी रावणाची स्वारी चाललेली आहे आणि रस्त्याच्या या बाजूनी या गुराख्याची स्वारी चाललेली आहे. पुढं काही गाई वासरं आहेत, मागे काही गाई वासरं आहेत आणि आता हा गुराख्याचा मुलगा जाणीवपूर्वक त्या रावणाच्या कानापर्यंत आवाज आपला ऐकू जावा आणि त्यानं आपणहून आपल्याला हाक मारावी याच्याकरता गणेशांनी केलं काय? अरे माझी ढवळी पोळी कितीतरी छान, अरे माझी ढवळी पोळी कितीतरी छान, गोरी मोरी गोरी सारी रत्नांची खान, गोरी मोरी गोरी सारी रत्नांची खान, गोरी मोरी गोरी सारी रत्नांची खान, अरे माझी ढवळी पोळी कितीतरी छान. याच्याकरता बर का, याच्याकरता हा गुराख्याचा मुलगा गातोय. आता त्याला ऐकू जावं. बरं, राज्यकर्त्यांना कान आणि अशांच्या कानी ऐकू जावं याच्याकरता किती पोट तिडकीनं या गुराख्याचा आवाज रावणाच्या कानी गेला. रावणाने गुराख्याकडे बघितलं. रावणाने विचार केला, ते चाललेलं आहे ना ते पोर, ते वयाने लहान आहे, त्यातून गुराख्याचा आहे म्हणजे मध्यमवर्गीय आहे आणि अशी मध्यमवर्गीय राज्यकर्त्यांना हवीच असतात. नारदांच्या सारखी झेपत, मग अशी जी काही मध्यमवर्गीय असतात की नाही, की ज्यांना खायला घातलं की सांगेल ते काम करायला. रावणानं विचार केला त्याला हाक मारायला हरकत नाही. रावणाने त्या गुराख्याच्या मुलाला हाक मारली. एकदा हाक मारली, मुलानं लक्ष दिलं नाही. दुसऱ्यांदा हाक मारली तरी लक्ष दिलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारली, मग गुराख्याच्या मुलांनी लक्ष दिलं. आता आला होता त्याच कामा करता, पण पहिल्याच हाकेला ओ दिली असती तर रावणाला शंका आली असती की नाही, की हा कोणीतरी मायावी आहे. त्याला शंका येऊ नये म्हणून या गुराख्याच्या मुलांना आधी दुर्लक्ष केलं आणि तिसऱ्या हाकेला ओ दिली. समोरून उभा राहिला. रावण महाराज म्हणू लागले की बाळा, अरे वयाने लहान दिसतोस पण चांगला चुणचुणीत दिसतोस बर का. तुझं नाव काय, कुठून आलास? विनाकारण रावण महाराजांनी कौतुक करायला सुरुवात केली या लहान मुलाचं. त्या गुराख्याच्या मुलाने नमस्कार केला आणि गुराख्याचा मुलगा म्हणाला, महाराज तुमच्याकडे बघितल्यानंतर तर लक्षात येत आहे की आपण कोणीतरी मोठे महाराज आहात, राजे आहात, महाराज आहात हे सांगायची गरज नाही आणि तुमचा माझा काही परिचय नाही. तुम्ही मला हाक मारलीत आणि माझा अकारण तुम्ही कौतुक करायला लागलायत. आम्हा लोकांना कळतं बर का की तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्यासारख्या लहान लोकांचं कौतुक कधी करतात, का करतात. आम्हाला चांगलं कळतं. निवडणुका, त्यामुळं महाराज आता माझ्याकडे वेळ नाहीये बरं का, जास्त अंधार पडलाय, मला माझी गाई वासरं घेऊन घरी निघायचंय. तुम्ही कशा करता हाक मारलीये, काही काम होतं का? काम असेल तर सांगा.
आम्हा लोकांना माहितीये तुम्ही लोक आम्हाला कामाशिवाय बोलवत. अडलाच हरी पाय धरी लगी गाढवाचा, अडलाच हरी पाय धरी लगी गाढवाचा, तुम्ही काय असे मज म्हणता बाळ गुणाचा, मी बाळ गुणाचा. गोड गोड बोलूया काम करून घ्या, गोड गोड बोलूया काम करून घ्या, संपदाचं काम मला करून द्या. गरज सर वैद्य मरो न्याय जगाचा, गरज सर वैद्य मरो न्याय जगाचा, तुम्ही काय असे मज म्हणता बाळ गुणाचा, मी बाळ गुणाचा, मी बाळ गुणाचा. गुराख्याच्या मुलानं सांगितलं, कौतुक करण्यामध्ये वेळ घालवू नका, काही काम आहे का, काम असेल तर सांगा, काम करतो आणि पटदिशी निघतो. बरं, मी तुमच्यासारख्यांचं म्हणजे तुमचं काम का करतो, कारण माझ्या आई वडिलांनी संस्कार केलेले आहेत. मोठ्यांनी काम सांगितलं की ते काम म्हणून करतो बरं का. रावणाने सांगितलं हरकत नाही, हे आत्मलिंग आहे, हे इथं घेऊन उभा राहा आणि मी काही मिनिटात काही वेळातच मी संध्या करतो, संध्या झाली की मग मी तुला काहीतरी बक्षीस देईन. बरं, गुराख्याच्या मुलांनी ते आत्मलिंग आपल्या हातात घेतलं. गुराख्याचा मुलगा म्हणाला, मला बक्षिसाची अपेक्षा नाही, फक्त माझी एकच अट आहे, माझ्याकडे फार वेळ नाहीये, मी ना 3 हाका मारीन, 3 हाका मारायच्या आत तुम्ही आलात तर ठीक, नाही तर मी हे आत्मलिंग इथं ठेवणार आणि माझी गुरं वासरं घेऊन निघून जाणार. रावण म्हणाला हरकत नाही, काळजी करू नको, तू 3 हाका मारायच्या आत मी येतो, मग तर झालं ना. रावणाला संध्या करायची नव्हती, रावणाला संध्या उरकायची होती. आणि का उरकायची होती, कारण आठवण कोणी करून दिलेली, आणि नारद म्हणजे चालतं बोलतं वर्तमानपत्र. नारदांना माहितीये यानं संध्या केलेली नाही, आणि जर खरंच मी नाही केली तर ही बातमी उद्या पेपरला, आणि त्यापासून वाचावं याच्याकरता नारदांनी या रावणाने संध्या करायचं ठरवलं. बरं, कशी संध्या करायची, संध्या करायला बसायचं, सेल्फी काढायचा आणि स्टेटसला. त्या संध्येशी काही याचं देणं घेणं होतं की नाही माहिती नाही. रावण महाराज संध्या करायला बसले पण बुद्धीला चुकले. देवानं दिलेल्या बुद्धीचा गैरवापर केला की आपलीच बुद्धी एक दिवस आपल्याला दगा देते बरं का. आपल्या सर्वनाशाकरता दुसऱ्या कोणी यायची गरज नाही. रावण संध्येला बसला, बुद्धीला चुकला. गुराख्याच्या मुलानं सांगितलेलं 3 हाका मारायच्या आत आलात तर बरं आहे, पण मी 3 हाका मारीन, त्या किती वेळाच्या अंतरानं हे गुराख्यानं सांगितलं नव्हतं. आणि रावणानं विचारलं, रावण महाराज संध्या करायला बसले, संध्येला सुरुवात झाली आणि इकडं या गुराख्याच्या मुलानं एका दमात 3 हाका मारल्या. रावण महाराज, रावण महाराज, रावण महाराज हाका मारून झाल्या. गुराख्याचा मुलगा आपल्या शब्दातून मोकळा झाला. यांनी ते आत्मलिंग चटदिशी जागेवरती ठेवलं आणि हा मुलगा म्हणाला, महाराज मी माझ्या शब्दातनं मोकळा झालो बर का, मी निघालो. मुलगा जायला निघाला. रावणाने कुठली संध्या आणि कुठलं काय सगळं तिथंच सोडलं. उठला, धावत धावत आला, त्या गुराख्याच्या मुलाचा कान धरणार आणि एक श्रीमुखात लावणार त्याच्या. पण तेवढ्यात तो गुराख्याचा मुलगा म्हणजे प्रत्यक्ष मंगलमूर्ती गणेश त्या गाई वासरांसहित अंतर्धान पावले. आता कळलं, रावणाची स्वारी चट दिशा आत्मलिंगाच्या दिशेने वळली. रावण महाराज ते आत्मलिंग उचलू लागले, पण सज्जन हो, काही केल्या ते आत्मलिंग जागचं हललं नाही. यांनी ते ओढण्याचा प्रयत्न केला तरी काही उपयोग झाला नाही. महाबली रावण बर का, गुडघे टेकून बसला. आत्मलिंगाचा जो वरचा गोलाकार भाग त्यानं तो आपल्या हातामध्ये धरला. सगळी शक्ती एकवटली आणि ते आत्मलिंग ओढून काढायचा प्रयत्न केला, तरी काहीही उपयोग झाला नाही. पण याच्या शक्तीचा प्रयोग त्याच्यावरती झाल्यामुळं ते आत्मलिंग पिळलं गेलं आणि त्याचा आकार बदलला. आकार गायीच्या कानाप्रमाणे त्याला आकार आला. पण शेवटी रावणाचं काही चाललं नाही. रावण जसा आला तसा रिकाम्या हाती परत गेला.
ते आत्मलिंग तिथंच राहिलं. त्याला गायीच्या कानाचा आकार प्राप्त झाला म्हणून नाव काय मिळालं? गोकर्ण. महाबली रावणाच्या हातनं तिथपर्यंत आलेलं होतं आणि प्रत्यक्ष ईश्वर मंगलमूर्ती गणेश या गणेशांच्या हातनं तिथं स्थापन झालं आणि म्हणून आज ते तीर्थक्षेत्र तयार आहे. आपल्याला माहितीये गोकर्ण महाबळेश्वर. कल्पना करा, मंगलमूर्ती गणेशांची स्वारी जर तिथं आली नसती, गणेशांची जर कृपा झाली नसती, तर आज ते आत्मलिंग कुठं असतं? लंकेत असतं. मंगलमूर्ती गणेश नसते आले ना, तर ते आत्मलिंग तिकडं असतं बर का. आणि आजचं कीर्तन झालं पण केवळ मंगलमूर्ती गणेशांची कृपा. आणि म्हणून सज्जन हो, खऱ्या अर्थाने आपल्यावरचं येणारं संकट गणेशांनी दूर केलं. ते मंगलमूर्ती गणेश नेमके कुठे असतात? कुठे आहेत? इकडं तिकडं कुठे आहे? तर प्रत्येकामध्ये ते आहेत. प्रत्येकामध्ये आहेत. माझ्यातच ते आहेत. फक्त मला ते माझ्यात आहेत याच्यासाठी मला तो बोध घेता आला पाहिजे. कुठे शोधीशी रामेश्वर अन कुठे शोधीशी, तो आपल्यातच आहे. फक्त या अभ्यास वर्गाच्या माध्यमातनं आपल्याला हा बोध घ्यायचा आहे की अहम ब्रह्मास्मी आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एकदा का हे कळलं आणि हे आम्हाला जीवनात उतरवता आलं की मग सज्जन हो, जीवनाचा आनंद घेता येतो. आणि जीवनाचा आनंद घेता येणं हीच परमार्थाची पहिली पायरी आहे. मस्तपैकी आपण आनंद घेऊया. छान जीवनाचा आनंद घेत घेत खऱ्या अर्थाने जे देवानं दिले त्याबद्दल कृतज्ञ राहूया आणि अशीच कृतज्ञता पुन्हा पुन्हा भगवंताच्या चरणी व्यक्त करूया. एवढं सांगते आणि ही सेवा भगवंताच्या चरणी आपणा सर्वांच्या चरणी अर्पण करते. इथं अचानक ठरलेल्या या सेवा 3 दिवस बर का. या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आणि तो म्हणजे आमचे आदरणीय पाटणकर काका आणि त्यांचे सर्व सहकारी उपासक वर्ग. बरं, या सर्व मंडळींनी या कीर्तनाचं इथे छान आयोजन केलं. सगळी छान व्यवस्था केली आणि अतिशय काळजीनं प्रत्येक गोष्टीचे अपडेट्स माझ्याकडनं ते घेत राहिले. सतत फोन बर का. इतकं काळजीपूर्वक छान. असे ट्रस्टी खूप कमी आहेत बघायला मिळतात. असे ट्रस्टी खूप कमी बघायला मिळतात. या सगळ्या मंडळींनी खूप प्रेमानं आणि श्रद्धेनं हे सगळं छान आयोजन केलं. त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. दोघेही साथीदार अगदी आई वडिलांप्रमाणे आहेत, वयस्कर आहेत. दोघांनी मला सांभाळून घेतलं. खरं तर तबला पेटी माझ्या स्वराचा असा बराचसा फरक, पण तरी सुद्धा या मंडळींनी मला सांभाळून घेतलं. त्याबद्दल याही दोघांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. आपण सगळे श्रोते इतक्या लांबून पण अगदी माझ्या आधी वेळेच्या आधी आपण सगळे उपस्थित राहत होतात आणि तुमच्या या उपस्थितीमुळं मला प्रेरणा मिळाली आणि माझ्याकडनं ही कीर्तन सेवा छान मलाही त्याचा आनंद घेता आला. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या चरणी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करते. श्रोत्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. आमचे सप्रे काका, महत्वाचा विषय. खरं तर मला शूटिंग असं हे फारसं आवडत नाही बरं का. म्हणजे तो काही माझा पिंड नाहीये. मी कॅमेऱ्याकरता तयार झालेली नाही. काही मंडळी खास कॅमेऱ्यासाठीच तयार झालेली असतात बघा. पण मला काही त्यातलं फारसं रुचत नाही म्हणा किंवा मला फारसं झेपणारं नाही. पण मला काही माता भगिनींनी आधीच फोन करून ताकीदच दिली की मागच्या वेळेला तुम्ही 15 दिवस कीर्तन केली पण तेव्हा तुम्ही शूटिंग करू दिलं नाही. आता मात्र तसं करू नका बरं का. सप्रे काकांना शूटिंग करू दे. आणि बाकी सगळ्यांच्या इच्छेमुळं अर्थात मी सुद्धा ते धाडस केलं. कारण खूप अभ्यास लागतो स्वतःला मांडण्या करता आणि मी खूप लहान आहे. गेले 36 वर्ष 37-38 वर्ष झाली कथा कीर्तन करतीये. पण तरी सुद्धा कोणासमोर बसून मार्गदर्शन मी अभ्यास नाही केलेला. पण सद्गुरूंची कृपा माझ्या पाठीशी आहे आणि सद्गुरूंच्या कृपेवरती फक्त विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती ही कीर्तन सेवा अखंड सुरू आहे. पण अर्थात कायम मनामध्ये भीती असते की आपलं काहीतरी चुकेल म्हणून मी धाडस करत नाही बरं काही. पण तरी सुद्धा काकांनी त्यांची सेवा त्यांनी बजावली. त्यांच्याही चरणी कृतज्ञता व्यक्त करते. जर काही चांगलं असेल ते ठेवून घ्या आणि जे चुकीचं असेल ते मोठ्या मनाने सोडून द्या. ज्यांच्या घरी माझी राहण्याची व्यवस्था केलेली आहे, आपण सगळे माझं कौतुक करताय छान.
आवाज छान आहे, विषय छान आहे, अमकं तमकं बरेच मेसेज आले, बरेच खूप आमंत्रण आहेत. मला काही सगळीकडे कुणाकडे जाता नाही आलं. पण आपण जे कौतुक करताय ना ते सगळं जे आहे त्याच्यामागचं खरं कारण आहे माझी ज्यांच्याकडे राहायची व्यवस्था आहे, माझी मनस्थिती आणि माझं आरोग्य ज्यांच्यामुळे छान आहे ना, ती माझी धाकटी मैत्रीण म्हणा, आमची जान्हवी आणि जान्हवीची आई, त्यांच्याही चरणी कृतज्ञता व्यक्त करते. कारण आमच्या अवतीभोवतीचं दिवसभर वातावरण छान असेल ना, मन प्रसन्न राहिलं तर कीर्तनामध्ये आम्हाला त्याचा आनंद घेता येतो बरं का. खूप मोठी जबाबदारी असते. 1.5-2 तास हे वाटतात तेवढे सोपे नाही. त्याबद्दल त्यांच्याही चरणी कृतज्ञता व्यक्त करते. सगळी मंडळी इथली उपस्थित, समर्थ मठातली सर्व उपासक मंडळी आणि आमच्या लक्ष्मी काकू, लक्ष्मीच ती, सगळा उत्साह जो आहे तो आपण बघताय. मी काल काकूंना म्हणलं की या वयात अशा या, म्हणजे इतक्या उत्साही या कॉलेजमध्ये असताना कशा असतील काय माहिती. या वयात इतका उत्साह, इतका आनंद, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. आभार काही मानणार नाही, कारण खूप जवळचं सख्यत्वाचं नातं आहे. या सगळ्या माता भगिनीवर का आमच्या विद्यावहिनी आहेत, लक्ष्मी काकू आहेत, बरीच मंडळी आहेत. सख्यत्वाचं अंतःकरणातलं नातं आहे. त्यांच्यापाशी काही आभार मानायची आवश्यकता नाही, पण त्यांची साथ प्रेम असंच कायम लाभावं ही सगळ्यांच्या श्रेणी विनंती करते. आणि हा गोवर्धन पर्वत सगळ्यांनी आपापल्या काठ्या लावल्या, पण सगळ्यात पहिले गोवर्धन पर्वत ज्यांनी आपल्या करंगळीवरती उचलला ते म्हणजे आमचे अवसरकर दादा. त्यांनी खऱ्या अर्थाने हा गोवर्धन पर्वत आधी उचलला आणि मग सगळ्यांनी या पर्वताला आपापला आधार दिला बरं का. सगळ्यांच्या चरणी अतिशय अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या माहेरचे, माझ्या सासरचे, आमचे हे, आणि सगळ्यात महत्वाचं माझं लेकरू, की ज्याला कायम लांब ठेवून मला कथा कीर्तना करता बाहेर फिरावं लागतं. काल परवा इथं येईपर्यंत भागवत कथा होती, ती भागवत कथा केली आणि ताबडतोब दुसऱ्याच दिवशी इकडे आले. आता इथून लगेच श्रीपूर नावाच्या गावी परम सद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या जयंती निमित्तानं कीर्तनाला इथून पुढे जाणार. अशी ही अखंड सेवा, स्वधर्म कार्य सुरू असतं. पण या स्वधर्म कार्यामध्ये अनेक जणांचा खरं तर सहभाग आहे. त्या सगळ्यांच्या ज्ञात अज्ञात सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. माझे सद्गुरू, संत, मार्गदर्शक सगळ्यांना पुन्हा पुन्हा मनापासून अभिवादन करते आणि माझी ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची माईक